नमस्कार मित्रांनो 2020-21, 21-22, 22-23, 23-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, अशा शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळाला असेल तर त्यांनी कमेंट करा की आम्हाला पीक विमा मिळालेला आहे। कारण शेतकऱ्यांना 2021 पासून पीक विमा शक्यतो मिळतच नाही। मग आपण प्रत्येक वर्षी हा पीक विमा भरतो, तो पैसा जातो कुठं आणि सरकार त्यांच्या हिश्श्याचा जो पैसा टाकतो हा पूर्ण पीक विमा ज्या काही कंपन्या नेमलेल्या असतात पीक विमा काढण्यासाठी त्या कंपन्याकडे जातो। मग खरंच आता सांगा तुम्ही, आपल्याला जर पीक विमा मिळत नाही, मग ही पीक विमा योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ही शेतकऱ्यासाठी आहे की कंपन्याचं भलं करण्यासाठी आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो। मित्रांनो, आपण बघत असेल 2020च्या अगोदर मोठ्या प्रमाणात पीक विमा यायचा आणि आता का येत नाही, त्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरलेले, हीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, 2020 नंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्याचं प्रमाण अत्यल्प झालेले आहे। यावर्षी सुद्धा मोठा सरकारनं गाजावाजा केला आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी घोषणा केली। मित्रांनो, आपण बघत असेल 2020 नंतर प्रत्येक वर्षी अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळं शेतकरी भरडला जातो आणि आतूनच असं शेतकऱ्याचं नुकसान होतं। तेव्हा शेतकऱ्यांना एक फसल विमा, प्रधानमंत्री फसल विमा ही काही योजना आहे, शेतकरी त्या माध्यमातून आपल्या पिकाचा विमा उतरतो, मग तो खरीप असेल किंवा रब्बी असेल। पण आता शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचा पीक विमा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विम्याकडं पाठ फिरवलेले आपल्याला दिसते। मित्रांनो, कालच मंत्रिमंडळात बैठक झाली आणि त्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला या संदर्भात बैठक घेतली, पण त्याच्यातून काही असं निष्पन्न झालेलं नाही। मागच्या महिन्यामध्ये अकोला, धाराशिव आणि अशा अनेक जिल्ह्यासाठी पीक विमा संदर्भात बैठक झाली, पण शेतकऱ्यांना काही अद्याप पीक विमा मिळाला नाही। मग ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरड केली असेल किंवा त्यांच्या त्या लोकप्रतिनिधीला भेटले असेल, आमदाराला भेटले असेल किंवा आंदोलन केले असेल, यांच्यासाठी ही पीक विमा योजना आहे का? कारण आपण बघतो मित्रांनो, जे बाळ रडतं त्याला दूध पाजायचे का? ही फसल विमा योजना पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। मग ही पूर्ण महाराष्ट्रासाठी एकदाच मंत्रिमंडळाची बैठक व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जो काही पीक विमा भरलेला आहे, मग तो खरीपाचा असेल किंवा रब्बीचा असेल, असा सगळ्यात पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवला पाहिजे। पण तसं होताना दिसत नाही। ज्या जिल्ह्यातला शेतकरी जागरूक आहे किंवा ते लोकप्रतिनिधीला बोलतात पीक विम्या संदर्भात, त्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा संदर्भात मीटिंग होती की काय आणि त्यातला तर आढावा घेतला जाता की काय, असं आपल्याला दिसतं मित्रांनो। पण अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा नाही आणि कसलंही काही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विमा भरावा की नाही भरावा, कारण भरलं तर अजिबात पैसे मिळत नाही। मित्रांनो, जे काही सरकारनं 1 वर्षासाठी 1 रुपयात विमा योजना आणली होती, त्यात कोणत्याही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही आणि ती योजना आता तर बंद आहे। मित्रांनो, तुम्हाला जर या पीक विम्याचे जर पैसे मिळाले असेल तर कमेंट करा, कारण जास्तीत जास्त अशा कमेंट येतात की कोणत्याही शेतकऱ्याला अद्याप या पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळं शेतकरी या पीक विमा भरण्याकडे पाठ करतो। तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल तर कमेंटमध्ये नोंद करा की आम्हाला एवढा पीक विमा मिळाला आहे। पण तसल्या काही कमेंट येत नाही, कारण कुणालाही पीक विमा मिळालेला नाही। धन्यवाद।